तर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 4 आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते। त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाने पावलं टाकायला सुरुवात केली आहे। आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल। सध्या राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट आहे। सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात निवडणुकांची प्रक्रिया 4 महिन्यात पूर्ण करण्याचे आणि 4 आठवड्यात अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले होते। सर्वोच्च न्यायालयाने जी काय मुदत दिलेली आहे सरकारला, त्या चौकटीत राहून महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांची तयारी निवडणुकांची सरकारला करावीच लागेल आणि त्या दृष्टीने सगळेच कामाला सुद्धा लागले। 3-3.5 वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून लुटल्या जात आहेत, अक्षरशः लुटल्या जात आहेत। आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टेंडरबाजी, भ्रष्टाचार, घोटाळे, शहरांची अवस्था बघा ना तुम्ही काय आहे। महानगरपालिका हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून कामं करणारी संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था। तुम्ही तिथेही 3 वर्ष 3.5 वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही, त्याला काय म्हणायचं? लोकशाहीची ही कुठली तऱ्हा? लोकांना नगरसेवकच द्यायचे नाहीत, त्यांच्या रोजच्या ज्या गरजा आहेत, दिवाबत्ती, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, साफसफाई, त्याही तुम्ही होऊ द्यायच्या नाही का? तर राजकारण। आणि शेवटी तुम्हाला मग सर्वोच्च न्यायालयानं खडेबोल सुनावले आणि त्यानंतर तुम्ही आता त्या तयारीला लागलेला। ऑक्टोबरपर्यंत निवडणुका झाल्याच पाहिजे, कारण आता खाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेत, महानगरपालिकेमध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता दूर झाली पाहिजे। 13,000 पदाच्या निवडणुका आहे, त्यामुळे 13,000 नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार होईल। 13,000 नवीन नेतृत्व तयार होतील, जिल्हा परिषदचे मेंबर होतील, पंचायत समिती होतील, नगरसेवक होतील, महानगरपालिकेचे कॉर्पोरेटर येतील, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदच्या निवडणुका होईल। त्यामुळे एक मोठा महाराष्ट्रामध्ये ही जे गॅप पडलेली आहे आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था असल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होत नाही।